हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. जागोजागी फक्त हे करून ठेवलेलं खांब हे खूप खोल आहे बरं का. म्हणजे जर हवा जरी आली ना किती पण तरी सुद्धा हे नाही होणार, म्हणजे खांब वगैरे असे पडणार नाहीत, तेवढी त्याची काळजी घेतलेली. ह्या साईडला तर काय एवढं चेंज नाही झालेलं, तसंच आहे, एवढं काय नाही. तिकडच्या साईडला ना आम्ही ज्यावेळेस येत होतो ना त्या साईडनी, त्याच खालून असं जाण्यासाठी रस्ता होता, पण आम्हाला वाटलं की वरून यायला जागा आहे का नाही, पण तुम्हाला ते पण दाखवतो. यायला जागा आहे म्हणजे इथून तिथून चढण्यासाठी वरती. इथे बघा त्या साईडने जाऊन दाखवतो. म्हणजे तुम्ही दोन्ही साईडनी पण येऊ शकता स्टेशनला. ब्रिज होईल आय थिंक, मला वाटतं, कारण की या साईडला येते मला की वरून खाली उडी घ्यावं लागते. हे बघा, आणि हे बघा, हे असं आहे ह्याचं, तुम्ही बघू शकता. जर तुम्ही त्या साईडने जर आलात ना चालत, म्हणजे गाडी घेऊन किंवा येऊ शकता, म्हणजे गाडीचं व्यवस्था आहे तिकडे, पण तिकडून असं कच्चा आहे वगैरे, फक्त असं लेवल नाही गेलेलं आणखी, आणि इथून तुम्ही वरती चढू येऊ शकता. पण सध्या तरी काम झालेलं नाही आहे, त्यामुळे इकडून येऊ तर नका, पण असं इथून असं इकडे पण असं चालू वाटतं काम. हे बघा, आणि असं वरती पण तिकडनंच बरं वाटतं इझी पडेल, कारण की खूप काम नाही झाल्यामुळे त्यामुळे इकडून येऊ नका असं सजेस्ट करेल. इकडनंच या त्या साईड आपण हे इकडून असं वर जायचं म्हणलं की बघा हे बघा, इकडे तर झालेलं काम, पण इकडं ना इकडं असं तोडाफोड काय झालेलं नाही बरं का. स्टेशनला व्यवस्थित आहे सगळं, पण रायमोला स्टेशनवरती तिथं खराब तोडाफोड झालेली. आता हा येतोय, त्याला विचारतो मी, त्याला माहीत असेल तर, कारण की हे इलेक्ट्रिक खांबचं ताराचं काम झालं आहे का अजून करायला, पण त्याला पण माहिती. यही काम करते हो ना आप? यही काम करते हो इलेक्ट्रिक खाम का? यही काम करते हो ना खाम का इलेक्ट्रिक? नहीं, वो फाउंडेशन का. अच्छा, ये हुआ पूरा क्या बाकी है अभी? बहुत बाकी. ये तार का काम हो गया है. खाम का भी हुआ है अभी, मतलब ये हुआ है अभी, आगे बाकी है. अच्छा अच्छा, तुम कौन सा काम करते हो? ये फाउंडेशन, मतलब पोल रवने का. अच्छा अच्छा, मला माहिती असणार, कारण का इथं हे बघा. हां, एक खांब रावाचं राहिलं इथं, कारण की हेच बाकी फक्त, बाकी हे रवलेलं आहे, झालं आहे आमचं. असं का शिवसेंकरमध्ये काय मी एक राहिलं, एक ह्याच्यामध्ये ते आहे, तो खूप खोल आहे बरं का. हे पडून आलं इथं खांब, खूप मजबूत आहे. पण आपण जाऊ तिकडं.
स्टेशनवरती तर काही दुसरं काही नवीन नाही झालेलं, पण हे थोडंसं पुढलं इथं दाखवलं होतं लास्टमध्ये का खांबचं काम तर या स्टेशनच्या लोकेशनपर्यंत म्हणजे पूर्ण आहे, पण तुम्हाला सांगितलं तिथपर्यंत तर झालेलं आहे, पण बाकी राहिलं आहे भरपूर असं. पण इथलं तर हे पटरीचं तर झालं. हे बघा, हे सिंगल खांब असे रवलेत, तिकडून इथपर्यंत असे रवत आले. पुढं पण आहे तर मेन हे स्टेशन आहे, कारण की ह्याच्या मागे तर काम झालं असेल आय थिंक, कारण की इथपर्यंत झालं म्हणलं. पण मेन हे म्हणू शकतो आपण विगनवाड्याचं, जे की इलेक्ट्रिक खांबचं काम इथपर्यंत झालं नाही. आता इथं सिंगल खांब रवले तर मागच्या वेळेस हे नव्हतंच हे खांबचं काम, आणि इकडं पोल येऊन इलेक्ट्रिक खांब येऊन पडलेले, आणि पुढं ते 2 खांब दिसते. तर पुढं आणि आहे का नाही काय माहीत. पावसामध्ये ना हे लोकेशन खूप भारी दिसणार बरं का. साईडने एकदम हिरवं ग्रीनरी आणि मधून रेल्वे जाताना. आता काय माहीत कधी होतं आहे, कारण की इलेक्ट्रिक खांबलाच जास्त म्हणजे इलेक्ट्रिकचं जे काम आहे ना त्यालाच जास्त वेळ लागायला लागला आहे. बाकी काम तर फास्ट एकदम झालं होतं, असं वाटलं की फास्ट लवकर रेल्वे. पण आता हे इलेक्ट्रिक खांबचंच काम तुम्ही बघितलं असेल की किती दिवसापासून चालू आहे. आत्ता कुठं हे खांब रवलेत त्यांनी, रवलेत म्हणजे हे तर असंच आणून टाकलं वाटतं फक्त. हां बरोबर आहे. हे बघा, हा शेवटचा खांब आहे, हा असा आणून टाकलेला आहे, आणि तो तिथं पण तसंच. म्हणजे तुम्ही बघू शकता लांबपर्यंत तिकडं काही खांबचं काम काही झालेलं नाही. बघू शकता म्हणजे हा शेवटचा खांब आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनचा. शेवटचा नाही, सॉरी, तिकडे पण 2 खांब आहेत, पण ते खूप लांब आहेत. त्यांनी खूप असं डिफरंट ठेवलं मध्ये. तर हे असे सिंगल खांबचं काम झालेलं आहे इकडं विगनवाडी स्टेशनला. आणि पुढं पण 2 असे गॅप देत 2 ठेवले. तर असं झालेलं बघा खांबचं काम, म्हणजे इलेक्ट्रिक खांबचं काम इथं पण कंप्लीट नाही झालं, चालूच इकडे पण. असं होतं विगनवाडी रेल्वे स्टेशनचं इलेक्ट्रिक खांबचं काम होतं ना, ते असं झालेलं आहे. पूर्णपणे कंप्लीट नाही झालेलं, भरपूर काय राहिले. तर असं होतं विगनवाडीचं ब्लॉग. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला आणखी पुढचा ब्लॉग कोणता पाहिजे, आणि हा ब्लॉग कसा वाटला ते. तर भेटूया असा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.